आता ज्या वेळेस एखाद्या पर्वतासारखे हनुमानजी आपल्या दिशेने येताना अकंपनानं पाहिलेले आहेत, त्यावेळेस अकंपनाला कळून चुकलेलं आहे की निश्चितच आता मोठं संकट माझ्यावर आलेलं आहे, आता मला असणाऱ्या या हनुमानापासून कोण वाचवेल, अशा प्रकारचा विचार अकंपना करू लागलेला आहे. राक्षसांचा कंदा कुदळ मुख्य हनुमानाती बळ याशी करोनी रण कल्लोळ गोळांगुळ मारिन. आता जो काही राक्षसांचा अंतक अशा प्रकारचा हनुमानजी आहे, याचा सुद्धा मी घात करेल आणि याला मारून असणारा याचं सर्व वानर सैन्य सुद्धा मी मारून टाकेल, असं आवेशामध्ये अकंपन बोलू लागलेला आहे. आजी मरणे का मारणे आयशे निर्वाण युद्ध करणे रणी गर्जोनी सहस्राने निर्वाण बाणे विंदित. आता अकंपन अतिशय आवेशानं असणारा धनुष्याला बाण लावून हनुमानजीच्या दिशेने सोडू लागलेला आहे. जे होईल ते होईल, आज एक तर मरू नाही तर मारू, अशा प्रकारच्या विचारानं अकंपन असणारा युद्ध करू लागलेला आहे. जेवी मेरूच्या शिखरा मेघ वर्षती मुसळधारा तैसे बाण पै कपिंद्रा विधिवानरा सर्वांगी. अकंपन अशा प्रकारचे धनुष्याला बाण लावून सोडू लागलेला आहे. जशा प्रकारे पावसाळ्यात असणारा पाऊस पडावा एवढ्या वेगानं असणारे धनुष्याला बाण लावून कंपन सोडू लागलेला आहे. कंपनाची शरा सुटी हनुमंताचे पुष्पवृष्टी बाणांते नगणी जग जेठी शंकापोटी असे ना. आता कसल्याही प्रकारची शंका असणारी हनुमानजीच्या मनामध्ये नाही. पावसासारखे बाण असणारे सोडू लागलेला आहे, परंतु पावसाचे थेंब माणसाला जशा प्रकारे लागतात तशा प्रकारे असणारे त्याचे बाण हनुमानजीवर काहीच घात करत नाही. गिरी शिखरसी समान शाल वृक्ष उपाटून मारवया कंपना हनुमान जाण चालिला. आता हनुमान जे असणारा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पर्वता एवढा उंच असणारा एक झाड उपटलेला आहे आणि अकंपनाचा घात करण्यासाठी त्याच्या दिशेने असणारा हनुमानजी जाऊ लागलेले आहे. बळे हानिता शाल वृक्ष कंपनाती दक्ष हातीच्या हाती छेदला देख साधोनी लक्ष संग्रामी. अकंपन सुद्धा असणारा युद्धामध्ये सावधरीती युद्ध करत होता. त्यामुळे हनुमानजीनं ज्या वेळेस वृक्षाचा घात असणारा त्याच्या दिशेने केलेला आहे, त्यावेळेस आपल्या हाताच्या सहाय्यानं असणारा अकंपनानं तो घात असणारा निवारलेला आहे. बळे हानिता अत्याद्भुत वृक्ष छेदिला हाता हात तेने हनुमानाती विस्मित वीर विख्यात अकंपना. ज्या वेळेस हनुमानजीनं असणारा मोठ्या वृक्षाचा घात असणारा अकंपनाच्या शरीरावर केलेला आहे, त्यावेळेस त्या अकंपनानं त्याचं निवारण केलेलं पाहून असणारा हनुमानजीला आश्चर्य वाटू लागलेलं आहे. हनुमंताचा घात निवारू शक्य इंद्रजित अकंपन वीर विख्यात केला घात शाल वृक्षा. खरंच असणारा अकंपन किती महापराक्रमी आहे. इंद्रजित सुद्धा असणारा माझा घाव सहन करू शकत नाही, तो घाव असणारा त्यानं सहन केला म्हणून आश्चर्य असणारा हनुमानजीला वाटत आहे. बळे हानिता मारुती वृक्ष छेदिला हातीच्या हाती अकंपनाची रणा व्यक्त बळे हानिता मारुती वृक्ष छेदिला हातीच्या हाती अकंपनाची रणा युगपती सुरवनिती सर्वस्थ. सर्व देव सुद्धा आश्चर्य करू लागलेले आहेत की ज्या हनुमानाचा घात असणारा कोणी सहन करू शकत नाही, त्याचं निवारण या अकंपनानं केलेलं आहे म्हणून देव सुद्धा आश्चर्य करू लागलेले आहेत. अकंपनेचे दिला शाल द्रुम कपीचे व्रत केले कर्म तेने हनुम्याची विस्मय परमा दृंड विक्रम अकंपना. खरंच असणारा कितीशे पराक्रम असणारा त्या अकंपनानं केलेला आहे. हनुमानजीनं जे असणारा घात केलेला आहे
त्याचं छेदन असणारं त्यानं केलेलं आहे. नवल असणारं हनुमानजीला वाटत आहे. काय मारवया कंपना गिरी शिखर घेऊन जाना हनुमान धावला आपणा शिखरे प्राण घ्यावया. आता असणारं त्या ठिकाणी वृक्षाच्या सहाय्यानं असणारा अकंपन मेला नाही म्हणून मोठमोठे पर्वत असणारे हनुमानजीनं आणलेले आहेत आणि त्या अकंपनाचा घात करण्यासाठी त्याच्या दिशेनं सोडलेले आहेत. शिखर हानिता हनुमान शिखर हानिता हनुमान वीर लगू लागावे विंधोणी शर शतधाचे दिले शिखर बळे दुर्धर कंपन. ज्या वेळेस मोठा पर्वत असणारा हनुमानजीनं आणलेला आहे अकंपनाच्या दिशेने असणारा तो फेकलेला आहे पण तो फेकलेला पर्वत असणारा त्या अकंपनाने बाणाच्या सहाय्याने त्याचे 100 तुकडे केलेले आहेत. अकंपनाचे दिता शिखर राक्षस करीती जय जयकार बळवानी ती कृषीश्वर स्वर्गी सुरवर वाणिती. ज्यावेळेस हनुमानजीनं फेकलेल्या पर्वताचे 100 तुकडे अकंपनानं केले त्यावेळेस असणारा सर्व राक्षसगण त्या अकंपनाचं कौतुक करू लागलेले आहे. नव तर ऋषीगण सुद्धा असणारा त्या ठिकाणी त्या कंपनाच्या शक्तीची त्याच्या युक्तीची त्याच्या ताकदीची असणारे कौतुक करू लागलेले आहे. अर्धा चंद्र बाणाच्या झडडा शिखर छेदनी पाडिता पुढा हनुमान विस्मित झाला गाडा निर्वाण निधडा अकंपना. आता हनुमानजीचा असणारा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पर्वताचा घाव सुद्धा कंपनानं चुकवलेला आहे. अर्धचंद्र नावाचा बाण असणारा त्यानं सोडून त्या पर्वताचे 100 तुकडे केलेले आहेत. हे पाहून हनुमानजीला खात्री पटलेली आहे की खरंच शूरवीर अशा प्रकारचा अकंपन आहे हे असणारा हनुमानजीला कळालेलं आहे. देखोनी अकंपनाची ख्याती बाण लागावी शीघ्र गती राक्षस माझ्याती पुरुषार्थी त्यांची मारुती मारूप आहे. सर्व राक्षसांमध्ये पुरुषार्थी अशा प्रकारचा अकंपन म्हणायला हवा असं हनुमानजी त्याचं कौतुक करू लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत युद्ध करू लागलेले आहेत. अकंपनाचा घ्यावया प्राण वृक्ष उपाटोनी अश्व कर्ण हनुमान धावनी आपणा वृक्ष भवंडोनी हाती हानित. आता असणारा त्या ठिकाणी हनुमानजीनं दुसरा एक मोठा वृक्ष असणारा अकंपनाच्या दिशेनं मारण्यासाठी उपटलेला आहे आणि त्याच्या दिशेने असणारा हनुमानजी फेकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अश्वकर्णाच्या घाती लघु लागावे हानी मारुती वृक्ष सोडिले नेनो किती पडावया क्षिती अकंपना. आता अकंपनाला मारण्यासाठी असणारा हनुमानजीनं एकामागे एक असणारे वृक्ष उपटायला चालू केलेले आहेत आणि त्या अकंपनाच्या दिशेने त्याचा वध करण्यासाठी सोडलेले आहेत. बाण लागाव्या कंपना चमत्कार शरा विधन वृक्ष छेदिता अश्व कर्णा छेद्यानाना ध्रुमा. आता असणारा अकंपनानं ख्यातीच त्या ठिकाणी केलेली आहे. जेवढेही वाचणारे मोठमोठे वृक्ष त्या हनुमानजीनं त्याच्यावर फेकलेले आहेत त्या सर्वांचं निवारण असणारं त्या ठिकाणी अकंपनानं बाणाच्या सहाय्यानं केलेलं आहे. वृक्ष छेदनी पाडिता तळी अकंपना दे आरळी आलाद राक्षसांच्या दळी पिटिली टाळी सकळी की. अकंपनानं एवढे वृक्ष हनुमानजीचे असणारे त्या ठिकाणी तोडून टाकले की सर्व राक्षस सुद्धा मोठमोठ्यानं कौतुक करू लागलेले आहेत की खरंच शूरवीर अशा प्रकारचा आमचा अकंपन आहे. सुरासुर नर वानर आगवे आश्चर्य मानिती थोर अकंपन निधडा वीर स्वय समग्र मानिती. सर्व देव सुद्धा असणाऱ्या त्या अकंपनाचं कौतुक करू लागलेले आहेत की खरंच निधडा अशा प्रकारचा अकंपन आहे असं त्याचं कौतुक करू लागलेले आहेत.
खरा मारत होता का की असं? काय? नाही बसत, ते बसत. नाही 5-20 झाल्यात ना. हम्म. झोपेत नाहीस ना? मला तसं व्यासपीठ भेटा ना. तुला राम आपलं गप मारासाठी करावं लागेल सांगितलं कथा. कथाला मारा बोलते. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. हनुमंताचे तीन विक्रम कमपणे केले निर्दम तेने कपिसी सुख संभ्रम आव्हान पूर्ण युद्धाचा प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमंतरायाने जे काही आघात असणार आकंपनावर केले होते, एकदा असणारा वृक्ष टाकला, पुन्हा असणारा डोंगर टाकला, पुन्हा शिळा टाकले आणि त्यातही असणारं तिन्ही प्रकारचं निवारण ज्यावेळेस आकंपनाने केलं तर अत्यंत निधळावीर आपल्याला भेटलेला आहे. युद्ध करण्यासाठी म्हणून हनुमंतरायाला अत्यंत आनंद झालेला आहे. कल्पना तुझी युद्ध ख्याती रणितुष्ट मी मारुती तू जमीन मारी युद्धावती जयलके प्रती विजयसी. आणि त्यावेळेस हनुमंतरायाने असणारं आकंपनाचं युद्ध पाहिल्यानंतर त्याच्या असणाऱ्या युद्धनीतीवर हनुमंतराय असणार अत्यंत खुश झाले आणि खुश होऊन आकंपनाला सांगितले की हे आकंपना, तुझी युद्धनीती असणारे युद्ध करण्याचे जे कौशल्य आहे अत्यंत सुगम अशा प्रकारचं आहे, परंतु मला काय असणार तुझं युद्ध बघून तुला मारण्याची इच्छा होत नाही, त्याच्यामुळं मी असणार तुला मारित नाही, तू विजयी म्हणून असणारा लंकेत जा. आय कोणी हनुमंताचे वचन हास्य कार्य कल्पना जव तुझा घेतला नाही प्राण तव करीम जे जे मज नाही. आणि हनुमंतरायाने असणाऱ्या आकंपनाला सूट दिली होती, परंतु असणाऱ्या आकंपनाने हनुमंतरायाला सांगितलं की हे हनुमंतराय, मी असणार तुम्ही सांगितल्यावर मी काही जाऊ शकत नाही, मी जोपर्यंत असणारा तुमचा जीव घेत नाही तोपर्यंत असणार माझा जय जयकार होणार नाही किंवा असणार मी या ठिकाणाहून जाणार नाही. आधी मारीन हनुमंता मग मारीन सौमित्र रघुनाथा गद सुग्रीव जाणत्वता मारीन समस्ता वानरा. आणि हे हनुमंत, अरे मी तुलाच मारीन एवढं नाही, तुला मारेनंतर प्रभू रामचंद्राला मारेन, लक्ष्मणाला मारेन, पुन्हा असणारा अंगद नळ नीळ जांबवंत आणि पुन्हा असणारा जे काही वरकड राक्षस आहे वानर आहेत त्या सगळ्यांचा असणारा घात केल्याशिवाय मी काही लंकेत जायचो नाही. इतुके केली रण कंदन माझ्या गी विजय पूर्ण ऐसे कथाची वचन हनुमान दारुण शोभला. आणि हनुमंतरायाला त्याची दया आली म्हणून जायला सांगितलं, परंतु हा असणारा मी या सगळ्याला मारल्याशिवाय काय वापस जाणार नाही असं ज्यावेळेस म्हणाला त्यावेळेस आकंपनाच्या विषयी असणारा हनुमंतरायाला अत्यंत असणारा भयंकर राग आलेला आहे. हनुमान रागे धावता पायी राक्षस सैन्य रगडी पायी उच्चयाये वीर पाडी ठाई अकपन ना पायी कोपला. आणि हनुमंतरायाला आकंपनाचा अत्यंत राग आलेला आहे. रागाच्या आवेशामध्ये हनुमंतराय असणारा आकंपनाच्या दिशेने धावू लागले आणि धावत असताना जे काही असणारा राक्षस वीर मध्ये येऊ लागले ते पायाखाली असणारा हनुमंतराय तुडू लागले, शेपटाने असणारे त्यांना मारू लागले आणि ज्यावेळेस राक्षसांचा घात हनुमंतराय करतात हे पाहिल्यानंतर आकंपनाला सुद्धा अत्यंत भयंकर राग आलेला आहे. 14 बाणी त्यारित देवी विधीला हनुमंत ते बाणी कपी उत्मत कोदार विघ्नत चालिला. मग हनुमंतरायाचा अत्यंत राग आल्यामुळे असणार त्या आकंपनाने 14 बाण हनुमंतरायाच्या दिशेने सोडले आणि 14 बाण असणारा हनुमंतरायाच्या दिशेने आलेले बघितल्यानंतर हनुमंतरायाला सुद्धा क्रोध अनावर झालेला आहे. वृक्ष उपटोनी
वृक्ष उपटोनी समुद्राना मस्तरी टाकीला संपूर्ण रता सारथ्या साहित जाण सांडीला प्राण कपणे. आणि हनुमंतरायाला राग आला आणि राग आल्याबरोबर हनुमंतरायाने एक मोठा वृक्ष घेतला आणि वृक्ष घेऊन असणारा गोल गोल फिरवला आणि फिरून असणारा ज्यावेळेस आकंपनाच्या रथावर टाकला त्यावेळेस त्या रथासहित त्या सारथ्यासहित घोड्यासहित असणारा आकंपनाचा सुद्धा जागेवर रेदाचिंता झालेला आहे. दीडशे झाली. चंद्र भगवान की जय. अकंपने सांडिता प्राण दाखे पळती रक्षोगन त्या शिवान केले कंदन रण मर्दन राक्षस. आणि हनुमंतरायाने आकंपनाचा घात केल्याबरोबर जे काही बाकीचे राक्षस होते जीवित होते त्यांना असणारा आकंपन इतकं युद्ध करून बी टिकला नाही. मग आपला काय निभाव लागणार म्हणून असणार सर्व राक्षस वीर आपला जीव मुठीत धरून सैरा वैरा धावू लागले. ओढन खडंग धनुष्य बाण सांडोनी अलंकारा वैरण राक्षस घेऊन पळती प्राण रणी अकंपन पडीला. आणि कोणी कोणी असणारा मानाची लेणे घालून आलेले होते त्यांच्यापाशी असणारा कुणापाशी ढाल होत्या कुणापाशी असणारा धनुष्य होते कुणापाशी असणारा तलवारी होत्या आणि असे असणारे शस्त्रास्त्र सगळ्यांनी आपले टाकून दिले. गळ्यातले असणारे हार फिर सगळे फेकून दिले आणि आपला जीव फक्त मुठीत घेऊन असणाऱ्या लंकेच्या दिशेने सर्वजण राक्षस वीर पळू लागले. राक्षस अति भय पळत लंकाद्वारी विमर्द होत वानर आले रे मारित बोंब सांगत नगरस्थ. आणि हे राक्षस असणारं पळत पळत जाऊ लागले. जात असताना सुद्धा असणारा वानर तिथं मारू लागले. आणि जे काही उरलेले आहेत ते ज्यावेळेस लंकेत पोहोचायचे त्यावेळेस असणार लंकेत जाऊन सांगू लागले काय अरे या वानरांनी अत्यंत उत्पात मांडलेला आहे. ते असणार दारावर बसून आहेत बाहेर गेला की असणारा निश्चितच जीव घेतल्याशिवाय राहत नाही. पुढे पळत मागे पाहत अवघे आले लंक्यात रावणाशी स्वय सांगत केला घात कंपना. आणि असं म्हणून म्हणून असणारं मागं पाहायचं पुढं पळायचं मागं पाहायचं पुढं पळायचं ना असं पळत पळत रावणाची या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी सर्वजण ते राक्षस येऊन पोहोचलेले आहेत आणि रावणाला काय सांगू लागले. गायाळा आले कुंतत ते सांगती निज वृत्तांत एकला येऊन हनुमंत केला घात सर्वांचा. आणि हे रावणा अरे या ठिकाणी असणारा आकंपनाला मारण्याचं कार्य हनुमंतरायाने केलेलं आहे. आणि जे काही घायाळ येऊ लागले ते सुद्धा असणारे सांगू लागले की हनुमंत असणारा अत्यंत रागान्वित झालेला आहे आणि त्याने भयंकर अशा प्रकारचा मार देण्याचं कार्य चालू केलेलं आहे. हे ऐकून लंकानात करावया राक्षसांचा घात मुळी लागला हनुमंत चिंताग्रस्त रावण. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची असणारी उक्ती या सर्व राक्षसांच्या मुखातून रावणाने ऐकली तर रावणाने विचार केला की पहिला टिकाव घालण्याचं कार्य असणं मुळावरती या हनुमंतरायानेच केलेलं आहे आणि निश्चितच याच्यामुळेच असणारा आपला राक्षस कुळ निर्दळित झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असणारा चिंताग्रस्त रावण झालेला आहे. मर्दोनी राक्षस सैन्य करिता राम नाम गर्जन परतले वानरगण उल्हास पूर्ण विजयाचा. आता इकडे वानर वीरांनी असणार राक्षस असणार वज्रदृष्ट आला होता कंपन आला होता यांच्या असणाऱ्या ज्या काही तुकड्या आहेत त्यांना असणारा त्यांच्या सेनापती सगट मारून असणारा वापस लावलेला आहे. काहीच असणारा त्या ठिकाणी घात केलेला आहे आणि वानरवीर अत्यंत उल्हासामध्ये प्रभू रामचंद्राच्या दिशेने महागर्जराने असणारे निघालेले आहे. वानर मिळून समस्त लोटांगण मनयुक्त
अवघी पूजीला हनुमंत यशवंत रणरंगी. आणि वानरवीर ज्या ठिकाणी असणाऱ्या सुवेळा पर्वतावरती आलेले आहेत, हनुमंतराय सुद्धा ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचल्याबरोबर असणाऱ्या सर्व वानरवीरांनी साष्टांग दंडवत हनुमंतरायाला केलेला आहे. पुन्हा असणारा प्रदक्षिणा घ्यायला लागले आणि अत्यंत धन्य धन्य असणारा तुम्ही महानवीर आहात अशा प्रकारचे स्तुतिवाद त्या ठिकाणी हनुमंतरायाचा करू लागले. निगर्वी वीर हनुमंत अंगार सुग्रीव जांबवंत नळनिळादिमंत वानर समस्त वंदिले. आणि हनुमंतराय असणार त्या ठिकाणी जे काही नळ नेळ जांबुवंत जे आहेत त्यांचं सुद्धा असणारं दर्शन घेण्याचं कार्य राजा सुग्रीवाचं विभूषणजी जे असणार हनुमंतरायाने केलेलं आहे. घालोनिया लोटांगण वंदिले श्रीराम चरण जय जयकार गर्जनी गगन हर्ष त्रिभुवन वंदले. आणि पुन्हा प्रभू रामचंद्राचं असणारं अत्यंत प्रीतीपूर्वक दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय घोष करू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एका जनार्दना शरण स्वये हनुमंतापन अकंपना ते निर्दळून श्रीरामचरण वंदिले. आणि नाथ बाबा आपल्या असणाऱ्या गुरुवर्य जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू लागले आहेत की हनुमंतरायाने आता आकंपनाचा या ठिकाणी वध केलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारे असणारे युद्ध पुढं असणारं प्रभू रामचंद्र सहितांचे त्यांचे असणारे वानर योद्धे निश्चितच चालू ठेवणार आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एका कार्तिकाय वज्रदष्ट अकंपन वदो नाम पंचदश अध्याय गोडा.